झी 24 तास एक पाऊल पुढे. मोदींनी आपली पंतप्रधान पदासाठीची दावेदारी अधिक मजबूत करायला सुरुवात केली आहे का याविषयी आपण चर्चा करतो आहोत. जतीनजी, तुम्हाला माझे दोन प्रश्न आहेत या सेगमेंटमध्ये. पहिला प्रश्न असा आहे की राहुल गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना व्हायला लागलेली आहे, हे खरं आहे का? हे लोकांमध्ये आता व्हायला लागलं, हे खरं आहे का? आणि दुसरा प्रश्न असा आहे की राष्ट्रीय नेता म्हणजे नेमकं काय? राहुल गांधी जर राष्ट्रीय नेते म्हटले तर नरेंद्र मोदींना राष्ट्रीय नेता म्हणायचं की नाही म्हणायचं? नाही, मला असं वाटतं की लोक म्हणजे सामान्य माणसं, जर आपण ट्रेनमध्ये प्रवास केला की कुठेही तुम्ही कुठल्याही भागात गेला देशातल्या, तर तुम्हाला लक्षात येईल की सामान्य माणूस जो आहे तो नरेंद्र मोदी आणि राहुल गांधी यांची तुलना करायला लागले आहेत. ही वस्तुस्थिती आहे. म्हणजे काँग्रेसने ते स्वीकारावं किंवा न स्वीकारावं त्यांनी काही फरक पडत नाही, की जे रियालिटी आहे ती रियालिटी आहे. आणि मला असं वाटतं की मीडिया, म्हणजे त्यातल्या त्यात इलेक्ट्रॉनिक मीडिया, की ज्या स्वरूपानं, म्हणजे आपण कालही पाहिलं की फिक्कीचा कार्यक्रम किंवा त्यानंतर नेटवर्क 18चा कार्यक्रम किंवा आजचा कोलकात्याचा कार्यक्रम, त्यालाही ज्या स्वरूपानं मीडियानी, प्रोजेक्शन, इलेक्ट्रॉनिक मीडियानी, त्याला कुठेतरी हेही आपण मान्य केलं पाहिजे की नरेंद्र मोदीला आणि त्याचसोबत राज ठाकरे या दोघांना TRP आहे, हे देखील ही वस्तुस्थिती आहे, आपण नाकारता कामा नये. आणि TRP कधी मिळतं तेव्हा स्वाभाविक त्याला TRP मिळतं. आणि म्हणून आज नरेंद्र मोदीमध्ये TRP आहे, हेही आपण मान्य केलं पाहिजे. मला दोघांची तुलना करत असताना मला एक गोष्ट जाणवते की नरेंद्र मोदी ज्या ठिकाणी गेले, म्हणजे गुजरात सोडून ते दिल्लीला गेले, आधी श्रीराम कॉलेजच्या मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यांना त्यांनी ॲड्रेस केलं, नंतर कालचे दोन कार्यक्रम, फिकीचा कार्यक्रम आणि नेटवर्क 18चा कार्यक्रम किंवा आज कलकत्त्यातला कार्यक्रम. नरेंद्र मोदी अत्यंत हुशारीने की ते शहरात जात आहेत, लक्षात घ्या, ते ग्रामीण भागात जात नाही. नरेंद्र मोदींनी गुजरातच्या निवडणुकीत जो काही त्यांनी एजेंडा केलेला, त्यात त्यांनी ही स्पोक अबाउट न्यू मिडल क्लास, हा सतत ते म्हणत होते, न्यू मिडल क्लास, अर्बनायझेशन नरेंद्र मोदी म्हणत होते. आणि जर राहुलचं आपण पाहिलं तर राहुल सहसा प्रवास करत असताना तो ग्रामीण भागात किंवा ज्याला आपण सेमी अर्बन अशा स्वरूपानं त्या ठिकाणी राहुल जातात. हा म्हणजे दोघांमधला तो फरक आहे. मला असं वाटतं की नरेंद्र मोदी की ज्या स्वरूपानं संबंध देशात, आज गुजरातमध्ये अर्बनायझेशन सगळ्यात जास्त आहे आणि एकूण रिजनचा जर विचार केला तर वेस्टर्न इंडियामध्ये अर्बनायझेशन सगळ्यात जास्त आहे. आणि अर्बनायझेशन सोबत न्यू मिडल क्लास हा सगळा पुढे येतोय. आणि हे नरेंद्र मोदींनी ओळखलंय, राहुलने ते ओळखलं नाही. आणि म्हणून की नरेंद्र मोदी त्यांना जे काही म्हणायचे, त्यांचे जे काही सक्सेस स्टोरी आहे, त्यांच्यासोबत सचिन सावंतने जे काही म्हटलं, गुजरातमध्ये अनेक अनसक्सेस स्टोरी आहे, गुजरातमधल्या, सौराष्ट्रमधल्या अनेक सांगता येईल, ग्रामीण भागातल्या सांगता येईल, पण काँग्रेसने त्या स्वरूपानं प्रचार केलेला नाही. आणि नरेंद्र मोदी अत्यंत हुशारीने, काल त्यांनी जसूबेनचं जे काही उदाहरण दिलं, जसूबेनचं पिझ्झाचं, त्या स्वरूपानं लोकांमध्ये प्रचार करतात. आणि त्याचसोबत नरेंद्र मोदींनी कलावतीचा देखील उल्लेख केला. कलावतीच्या ह्याच्यात जेव्हा पहिल्यांदा राहुल गांधींनी कलावतीचा लोकसभेत जेव्हा उल्लेख केला, तेव्हा लोकांच्या खूप अपेक्षा होत्या की कलावती, विदर्भातल्या शेतकरी, आत्महत्या केलेल्या जे काही शेतकरी आहेत त्यांच्या बायकांचा प्रश्न, त्याबद्दल काही झालं नाही, आपण लक्षात घेतो. आणि मला वाटतं की हा दोघांमधला फरक आहे. राहुल गांधींनी CII मध्ये म्हटलं की एक व्यक्ती संबंध सिस्टम बदलू शकत नाही, पंतप्रधान होण्यात स्वतःला इंटरेस्ट नाही. फिलॉसॉफिकल जर आपण म्हटलं तर हे खरं आहे की एक माणूस सिस्टम बदलू शकत नाही, हे फिलॉसॉफिकल स्तरावर. म्हणजे 10-12 लोक स्टडी सर्कल चाललंय त्यात हे म्हणणं आणि लोकांमध्ये म्हणणं, या दोन गोष्टी मला वाटतं कुठेतरी राहुल गांधीच्या लक्षात येत नाही की स्टडी सर्कलमध्ये काय बोलावं आणि लोकांमध्ये काय बोलावं, हा त्यातला एक फरक आहे. मला वाटतं हा कुठेतरी आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि राष्ट्रीय नेते आपण जे काही म्हटलं की राष्ट्रीय नेते की एखाद्या व्यक्तीकडे संघटनेने कुठला तरी पद दिलंय म्हणून ते राष्ट्रीय नेते झाले, अशा स्वरूपानं होत नाही. राष्ट्रीय नेते लोक कोणाला स्वीकारतायत. म्हणजे जेव्हा आपण जर पाहिलं विश्वनाथ प्रताप सिंगचा जो काही राजीवच्या नंतर, बोफोर्सच्या नंतर ज्या स्वरूपानं विश्वनाथ प्रताप सिंग संबंध भारत धुवून काढलेलं, त्यावेळी विश्वनाथ प्रताप सिंग त्या अर्थानं टेक्निकली राष्ट्रीय नेते नव्हते. बिलकुल. पण संबंध देश विश्वनाथ प्रताप सिंगच्या मागे म्हणजे त्या माणसाच्या डेझिग्नेशनवर जायची गरज नाही. लोक किती स्वीकारतात जर आपण गेलं तर आपण स्वतःच फसून घेणार. बिलकुल. सचिन सावंत,
या कार्यक्रमाची वेळ संपत आलेली आहे. मला तुम्हाला हा प्रश्न विचारायचा आहे की गेल्या काही निवडणुकांपासून जर आपण बघितलं आणि इथून पुढे आता जेमतेम 1 वर्ष राहिलेल्या निवडणुकीला नरेंद्र मोदींच्या निमित्ताने जी काही चर्चा सध्या देशभरात सुरू झालेली आहे, यापूर्वीची भारतीय लोकशाहीतली जी मूळ घटना आहे, पक्षीय निवडणुका लढवल्या जाव्यात, पक्षांच्या विचारावर त्या निवडणुका लढवल्या जातात आणि पक्षाच्या धोरणांवर त्या लढवल्या जातात. अशा परिस्थितीमध्ये आता व्यक्ती मोठ्या होत आहेत आणि व्यक्तींच्या नावावर निवडणुका लढवण्याचा ट्रेंड येत चाललाय आपल्याकडे, असं तुम्हाला वाटतंय का? नाही, निश्चितच नाही. याचं कारण असं की ज्या तऱ्हेनं तुम्ही एका तर मीडियाच्या माध्यमातून हे प्रोजेक्ट करायचा प्रयत्न चाललाय की मोदींच्यामुळे संपूर्णतः भाजपला फायदा होईल आणि भाजपचा पंतप्रधान होऊ शकेल. हा तो भाजपचा प्रश्न आहे की कशा तऱ्हेने त्यांनी एका व्यक्ती केंद्रित विचारावर जावं किंवा पक्षीय विचारधारा एकंदर कामांवरती आणि त्या दृष्टिकोनातून विरोधी पक्ष म्हणून काय भूमिका तुम्ही घेऊन चाललायत एका मूल्यांवर जावं. काँग्रेस पक्ष हा कधीही कुठल्याही व्यक्ती केंद्रित विचारधारेवर जात नाही. पूर्णतः पक्षाची विचारधारा, पक्षाने केलेलं काम आणि मूलभूत जे काँग्रेसची धोरणं, ध्येय धोरणं आहेत ती घेऊन जात असतो. त्यावेळेला पंतप्रधान मनमोहन सिंग आले, मनमोहन सिंगांच्या नेतृत्वाखाली आम्ही लढलो, मनमोहन सिंगांनी पंतप्रधान झाले. त्यावेळेला अगोदरही सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली लढलो होतो, सोनिया गांधीच्या नेतृत्वाखाली सरकार आलं होतं. त्यामुळे प्रत्येक वेळेला अशा तऱ्हेच्या एका व्यक्ती केंद्रित विचारधारेतून आम्ही पाहत नाही, पक्षीय धोरणातूनच पाहत असतो. बिलकुल. किरीटजी, तुम्हाला काय वाटतं, पक्षीय पातळीवर सध्या हिरो वाढत चाललेत का? असं आहे, देशाला नेता लागतो. लोकशाहीत पण आपण पंतप्रधान म्हटलंय किंवा अमेरिकेत अध्यक्षीय पद्धती. बघा, श्रीमती इंदिरा गांधी, शी वॉज द लीडर. अटल बिहारी वाजपेयी, स्टेट्समॅन, हे 2 नेत्यांचं नाव घेताना मग तो कुठलाही पक्षाचा असो, त्याच पद्धतीने नरेंद्र मोदी आता त्या दिशेने पुढे चाललेले आहेत. मला तर असं म्हणायचं आहे की नरेंद्र मोदी पुढे जात आहे, पक्ष त्यांना नेत आहोत, आम्ही त्यांच्या मागे आहोत. परंतु एक गोष्ट ही पण लक्षात ठेवावी लागणार की या देशाला पण अशा प्रकारच्या व्यक्तीचे, नेत्याची गरज आहे. देश खूप अपेक्षेने आणि आशेने नरेंद्र मोदीकडे पाहत आहेत. म्हणून नरेंद्र मोदींनी पुढे जात असताना या आशा, आकांक्षा, अपेक्षा कशा पद्धतीने पूर्ण करता येणार याच्या पद्धतीत पण त्यांनी सावध राहावं लागणार आणि देशाचं नेतृत्व करावं लागणार. बिलकुल. मात्र किरीटजी, पंतप्रधान पदाचा उमेदवार अजून जाहीर झालेला नाहीये भाजपचा. कदाचित त्यासाठी आपल्याला वाट बघावी लागेल. पण तुम्हाला किती शक्यता दिसतेय नरेंद्र मोदींच्या नावाची घोषणा होण्याची? देशच त्यांना पंतप्रधान बनवणार आहे. तो शेवटचा प्रश्न तुम्हाला विचार, एकच शब्द शेवटचा, अमोलजी. हो सचिनजी, थोडक्यात. नाही, किरीट सोमय्या त्यांना पंतप्रधान बनवता त्यांना राष्ट्रीय सचिव पदावर निघावं लागलं. अशा अनेक लोकांना जावं लागेल, समजलं का? त्यामुळे त्यांना बनवू द्या. हरकत नाही सचिन भाऊ, देशासाठी जर आता पंतप्रधान मिळत असेल तर किरीट सोमय्या सारख्यांना अनेक बलिदान द्यावे लागले. मला मान्य आहे की देशाला आता पंतप्रधान मिळावा आणि देश पुढे जावा. अहो, पण उमेदवार बदलला तर काय करणार तुम्ही? काँग्रेसला बदलावं लागणार. देशाचा अडवाणी झाले. ठीक आहे, अजून काय करणार तुम्हाला उमेदवार? बिलकुल. आता कोण काय करणार, बिलकुल कोण काय करणार हे बघायला अजून आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सध्या दोन्ही ठिकाणाहून प्रमोशन सुरू झालेलं आपल्याला बघायला मिळत आहे. मोदी वेगवेगळ्या ठिकाणी जात आहेत. राहुल गांधींनी सुद्धा भाषणं करायला सुरुवात केलेली आहे, आपले विचार मांडायला सुरुवात केलेली आहे. अजून 1 वर्षभर साधारण आहे. या वर्षभरामध्ये हे दोन्ही पक्ष, दोन्ही नेते काय पल्ला गाठतात हे बघणं अत्यंत महत्वपूर्ण, औत्सुक्याचं आणि तितकंच भारताच्या राजकारणाच्या दृष्टीने सुद्धा महत्वाचं असणार आहे. शेवटी आजचा रोखठोक प्रश्न आपण बघूया. आज आम्ही प्रश्न विचारलेला होता, मोदींची पंतप्रधान पदासाठीची मोर्चे बांधणी योग्य दिशेनं सुरू आहे का? आणि बघा याला लोकांनी काय कौल दिलेला आहे. 84% लोक म्हणतायत जवळपास की होय, मोदींची मोर्चे बांधणी योग्य दिशेनं सुरू आहे, तर 16% लोक नाही म्हणतायत. सध्या मोदींच्या मोर्चे बांधणीविषयी तरी लोकांच्या मनामध्ये शंका असलेली दिसत नाहीये. बहुतांश लोकांना मोदींची मोर्चे बांधणी योग्य दिशेनं सुरू झालेली आहे असं सध्या दिसतंय. याचा अंत काय होतो, शेवट काय होतं, याचं फलित काय निघतं हे बघण्यासाठी मात्र सध्या आपल्याला अवकाश आहे. तोपर्यंत थांबण्यावाचून इतर कुठलाही पर्याय आपल्यापर्यंत नाहीये. या चर्चेमध्ये सहभागी झाल्याबद्दल किरीट सोमय्या, सचिन सावंत आणि जतीन देसाई तुम्हा तिघांचेही मनापासून धन्यवाद. रोखठोकमध्ये आज इतकंच. ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झी24 तास.
24 तास एक पाऊल पुढे.